सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणामध्ये पाहिलं तर 15 दिवस उलटून गेले ते आणि अजूनही कृष्ण आंधळे जो आहे तो आता अजूनही पोलिसांनी पकडलेला नाही आहे आणि त्यामध्ये पाहिलं तर आता या ठिकाणी आता त्यांचे बंधू आहेत धनंजय देशमुख काय सांगा आता 15 दिवस उलटून गेले समोर आज अजूनही आरोपी मोकाटच आहे. मी वारंवार या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे की हा जो फरार आरोपी आहे तो पोलिसांच्या आश्रयाखाली सर्रास केज आणि धारूर परिसरात राहत होता. नुसता राहतच नव्हता तर जे काही राजकीय पक्षाचं तालुका अध्यक्षाचं जे ऑफिस होतं विष्णू चाटेचं त्या ऑफिसमध्ये तो काही पोलीस डिपार्टमेंटमधले लोक त्यांच्यासोबत चहा पाणी नाश्ता बैठका यात देखील सहभागी असलेले CCTV फुटेज आपण समोर बघितलेले आहेत. मला यातून हे म्हणायचं आहे की त्या आरोपीला जर त्याची जागा दाखवली असती त्याला चांगलं समजून सांगितलं असतं त्याला अभय दिलं नसतं तर ह्या गोष्टी पुढं घडल्या नसत्या. कागदोपत्री 2 वर्षे फरार असताना त्यांनी हा गुन्हा केला आणि अजून आता ह्या प्रकरणामध्ये 65 दिवस झालं तो फरार आहे. ह्याची सर्वस्वी जबाबदारी ही ह्या यंत्रणेची पोलीस यंत्रणेची आहे हे सिद्ध झालेलं आहे. पण हे पाहिलं होतं की या ठिकाणी या प्रकरणामध्ये सगळ्या आरोपींना जे पोलिसांनी सहकार्य केलं त्यांना फरार करण्यामध्ये आपण आरोप केला होता काय सांगायचं मदत हे उघड झालेलं आहे ना. कारण का जरी अपहरण झालं तरी पोलीस यंत्रणेला अवघ्या 5 मिनिटात कळतं की ते ज्यांनी अपहरण केलं आहे त्या लोकांचं मोबाईल लोकेशन कुठलं आहे. गावकऱ्यांना किंवा आम्हाला जरी त्यांनी कळवलं असतं की हे इथले लोकेशन आहे ह्या टावरचं तरी भरपूर प्रमाणामध्ये गावातील लोक तिथं जाऊन ही हत्या आणि हा खून आहे तो टाळता आला असता. पण तसं त्यांनी केलं नाही. त्यांना काय कॉन्फिडन्स होता आरोपीविषयीचा हे आम्हाला अजून कळलेलं नाही. पण फक्त आम्ही PSI साहेब आणि PI साहेब यांच्या शब्दावर तिथं थांबलो त्यांच्या शब्दाला विश्वास ठेवून म्हणून आमच्या भावाची हत्या झाली. आणि हे जे झालेलं पाप आहे ह्यांच्या हातून आणि जे आज माझ्या घराची अवस्था झालेली आहे आज झोप लागत नाही कोणाला. आईसारखा विचार करते म्हणजे असं झालं असतं तर तो नसता आला तर तो थांबला असता तर त्याने तुला फोन केला असता तर. पण त्याच्या मनात काहीच नव्हतं. त्याच्या मनात असं माहीतच नव्हतं की इतके दरिंदे लोक असतील हे इतकं ह्यांना अभय दिलेलं आहे पोलिसनं किंवा जे काही यांचे पाठीराखेत कोणी त्यांनी म्हणून ही घटना घडली. त्याची उणीव कशीच भरून येऊ शकत नाही. खूप गंभीर परिस्थिती आज कुटुंबाची होत चाललेली आहे आणि काहीच उपयोग होणार नाही. आमचा भाऊ परत येणार नाही आणि कुटुंब पूर्ण हताश होऊन हातावर हात टाकून बसलेलं आहे. त्याच्यामुळं या यंत्रणेनं त्याच वेळेस लक्ष देऊन काम केलं पाहिजे होतं जेणेकरून एवढी मोठी आमच्या कुटुंबाची आमच्या गावाची हानी झाली नसती. या प्रकरणात पाहिलं तर सुरेदास अजितदादांची भेट घेणार होती पण अजितदादांनी त्यांना वेळ दिलेला नाही आहे भेटीसाठी. काय कसं पाहतात? नाही ते त्यांचा विषय काय बोलू मी. म्हणजे त्यांचं जसं नियोजन असेल एक उपमुख्यमंत्री आहेत एक आमदार आहेत त्यांची भूमिका त्यांनी वारंवार मांडलेली आहे की न्याय भेटला पाहिजे तर त्यावर त्यांच्या नियोजनात मी काय बोलू शकणार नाही. ते धनंजय मुंडेच्या विरोधामध्ये काही पुरावे देणार होते नाही ते त्यांचं जे काम ते करायले त्यावर मी काय बोलणार आहे. त्यांच्याकडे ज्या गोष्टी आहेत आज माझी न्यायाची भूमिका आहे त्यांची न्यायाची भूमिका आहे. सगळेजण समाज असेल 18 पगड जाती असतील न्यायाच्या भूमिकेत आहेत. ज्या काही ह्या चुकीच्या घटना घडल्यात त्या आपल्या आपल्या पद्धतीनं आपल्या आपल्या नियोजनानं ते लढत आहेत. मी न्याय मागतोय मी इथं थांबतोय लोकांना भेटतोय लोक माझे सांत्वन करतायत. तसंच ते त्यांच्याकडं ज्या काही गोष्टी करता येतील या न्यायाच्या भूमिकेतलं ते करत आहेत. तसं पाहिलं तरी एका माजी मंत्र्याचा मुलगा जे त्याला घरातून रागातून निघून जातो त्यासाठी पाहिलं तरी संपूर्ण यंत्रणा ते पोलीस यंत्रणा लावली जाते त्या ठिकाणी आणि काही तासात त्याला तिथं त्याच्या ताब्यात दिलं जातं. पण आपल्या प्रकरणामध्ये असं काय होत नाही. आपल्या प्रकरणात जे घडलेला प्रकार आहे झालेली हत्या आहे हत्या घडल्यानंतर सुद्धा जे काही इथले पोलीस प्रशासनातले लोक आहेत आणि जे काही त्यांना समाज प्रसार माध्यमाने तुमच्या माध्यमातून आमच्या गाववाल्याच्या माध्यमातून जे CCTV फुटेज जे पुरावे दिलेत तो खरा तर तपास हा पोलीस यंत्रणेनं करण्याची गरज असताना तो कुठलाही तपास त्यांनी केलेला नाही. सगळे CCTV फुटेज हे समाजातून त्यांच्याकडे गेलेले आहेत. त्यांचं काम होतं आरोपी कुठल्या दिशेने पळालेत तिथले काही CCTV फुटेज भेटतात का आपल्याला ते कसे गेले. जंगल म्हणजे काय आपल्या इकडं काय म्हणजे आफ्रिकेसारखे जंगल आहेत का मोठाले. जंगल म्हणजे काय असेल तुमच्याकडे एवढी यंत्रणा नव्हती का त्यांना पकडायला तिथं. तर ह्या गोष्टी आम्ही खंत व्यक्त केली. पोलिसांना आम्ही बसलेलं जे आंदोलन होतं न्यायाचं जे गाववाले 24 तास बसलेले होते एका जागेवर ते उठवणं जास्त महत्त्वाचं होतं. आरोपी कुठं जात नाहीत आरोपी आम्ही शोधून आणू
फक्त हे आश्वासन द्यायचं त्यांचं काम होतं, पण जे सर्वसामान्य लोक आहेत, जे गावातले सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत, त्या लोकांनी हे जे आंदोलन केलं होतं त्याला सगळ्या समाजातील घटकांनी जे पाठपुरावा केला, जे मदत केली, जे उभा राहिले, मनोजदादा येऊन तिथं स्वतः 11 तास बसले, त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्या. नाही तर त्यांना ह्या गोष्टीचं गांभीर्य नव्हतंच, हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. आज पाहिलं तर सुदर्शन गुलेची वाईस तपासणी केली जाणार आहे. नाही, ह्यांचं तपास चालणार आहे. मी पण मागं म्हणल्यासारखं ह्यांची अजून 5-5 दिवसाची स्पेशल पोलीस कोठडी घ्या असं मी म्हणलो होतो. त्याचाच एक भाग आहे हा. ते सगळ्या तपासणी करायला हे खूप मोठं रॅकेट आहे. अजून ह्याच्या मागं एक टोळी आहे, कारण का हे एवढ्यावर थांबलेले नाहीत. ह्यांना सपोर्ट करणारी गँग अजून पण आहे, ती 100% समोर येत आहे. ज्या दिवशी तारीख आहे, ज्या दिवशी सुनावणी आहे, त्या दिवशी हे दबा धरून बसलेले लोक स्वतः आम्ही बघितलेले आहेत. आणि खंत ह्या गोष्टीची वाटते की आरोपीचं समर्थन करताना थोडी तरी लाज वाटायला पाहिजे जीवाला, की जर स्वतःची बहीण, स्वतःची आई, त्यांना जर त्यांचं जर हक्काचं समजा एका आईचा मुलगा, एका पत्नीचा पती, एका भावाचा भाऊ, जे लेकरं पोरके झालेत, त्यांचा विचार त्यांनी करायला पाहिजे आरोपीचं समर्थन करण्याच्या अगोदर. कृष्ण आंदोलनाचे काही जे मित्र होते, सहकारी होते, त्यांनी सुद्धा देखील अशोक मोहिते पाटील यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. आता पाहिलं त्या अशोक मोहिते पाटील आता लातूरच्या काय खाजगी हॉस्पिटलमध्ये तो आता इलाज करतोय. आज त्याची आपण भेट घ्यायला देखील जाणार आहात. ह्या प्रकरणामध्ये जो अल्पवयीन जो आरोपी होता, ज्यानं की अशोक मोहितेवर हल्ला केला होता, तो बालसुधारगृहात पाठवायच्या कारणाने बाहेर आला, तर त्याचे देखील स्टेटस ठेवण्यात आले. वाघ बाहेर आला. हे जे चाललं आहे ह्या विकृतीचं, ह्याचं समर्थन कोण करतं आहे? हे खरे गुन्हेगार आहेत समाजातले. त्यांनी सांगितलं पाहिजे घरी जाऊन 4 लोकांनी की हे चुकीचं आहे. तुम्ही बघताय एवढा मोठा म्हणजे एवढं मोठं हे हत्याकांड झालं आहे, ह्याच्यात कसं झालं आहे, आरोपीला कुणालाही माफ केलं जात नाही, तुम्ही हे का करताय? म्हणजे हे असं झालं आहे की शोरूममधून नवी कोरी गाडी काढायची आणि समोरच अपघात होणार त्या गाडीचा, असं झालं. हे पोरं एकदम कवळेत. ह्यांच्या मनावर जे आपण रुजवतो समाजात चांगले विचार ते होतात, आणि जे वाईट रुजवतो ते वाईट पण होतात. त्याच्यातला हाच भाग आहे. अत्यंत चुकीच्या पद्धतीने ते ह्या घटना घडवत आहेत. राहुल सोलापूरच्या माध्यमातून आपल्या संतोष देशमुख खून प्रकरण ते डायव्हर्ट केलं जाते असं वाटतं? नाही, हे प्रकरण डायव्हर्ट व्हायला, हे प्रकरण कुठल्या व्यवहाराचं असतं, हे प्रकरण कुठल्या डीलचं असतं, हे प्रकरण ग्रामपंचायतचं असतं, हे वैयक्तिक वैमनस्यातून असतं, हे शेतीचा वाद असतं, तर डायव्हर्ट झालं असतं. हा खून झालेला आहे. माझा भाऊ कुठल्याच गोष्टीनं परत येणार नाही, आणि त्याच्यासाठी एकच साधन आहे, ते म्हणजे न्याय. न्यायालयीन प्रक्रिया, पोलीस प्रशासन, CID यंत्रणा, SITच्या माध्यमातून आम्ही न्याय मागतो. डायव्हर्ट व्हायचा काय विषय ह्याच्यामध्ये? नाही, असं केलं जातं का? असं नाही. काय केलं, जे कोणी केलं जात आहे का त्याला न्याय. दीपक केदार म्हणतात की ते असं ह्या प्रकरणामध्ये त्याचं डायव्हर्ट केलं जातं. आता ते ह्या सामाजिक चळवळीमधले आहेत दीपक भाई केदार. ते प्रत्येक मोर्चात सहभागी आहेत. प्रत्येक जिथं अन्याय झाला आहे तिथं उभा आहेत ते. तर त्यांचे विचार, त्यांचा अनुभव हा वेगळा आहे. त्यांनी जे काय बोललेत, त्यांना तो अनुभव आलेला असेल, किंवा त्यांना विचार केला असेल की असं होऊ शकतं आहे, बरोबर आहे त्यांचं. तर तसं होणार नाही. हे प्रकरण डायव्हर्ट व्हायला, हे जर दुसरं कुठलं प्रकरण असतं तर डायव्हर्ट व्हायचा चान्स होता. डायव्हर्ट कशासाठी होईल? संतोष अण्णा हे परत येणार आहेत का? हे होणार नाही. त्यांना त्याची भीती वाटत असेल भाईंना. ते आमच्या भावासारखे, त्यांनी प्रत्येक मोर्चामध्ये सहभाग घेऊन समाजात काय अडचणी आहेत, आरोपी कसे सापडत नाहीत, त्यावर वेळोवेळी आवाज उठवलेला आहे. आणि त्यांचं ते मत असेल तर तसं होणार नाही, तसं होऊ पण कोणी देणार नाही, आणि तसं झालंच नाही पाहिजे. पाहिलं तर ते त्यांचं कुठलं काही होणार नाही. तसं आम्ही एका ठिकाणी मात येत असे ते धनंजय देशमुख सांगण्यात आलेले. कॅमेरापासून आप्पासाहेब मोगलकर, मी संभाजी मुंडे, मसाजो केस, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.